विभागीय चौकशी करण्यात आली आहे. विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे आणि ते जेव्हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेले होते त्याच्यानंतर परत त्याने सूर्यवंशी रिपोर्ट नाही केला ना, तर अजूनपर्यंत त्याने रिपोर्ट केला नाही. मग शारीरिक तो शक्यच नाही आहे, कारण ते पोलीस अधिकारी स्वतः आहे. एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेले होते, आतापर्यंत त्याने रिपोर्ट केला नाही आहे. ते शिकायत आहे किंवा गैरहजर आहे. बेसिकली ते गैरहजर आहे आणि गैरहजर होते म्हणून त्यांना निलंबित करण्यात आला होता. त्यांची आता कारण ते आमचे डी फायनल स्टेजवर आहे, मी जास्त सांगणार नाही. तरी पण त्याने जे काही आरोप केले आहे त्याबद्दल मी सांगते. ते रजा घेऊन गेले होते. रजा घेऊन परत आल्यानंतर त्याने आतापर्यंत रिपोर्ट केला नाही आणि जेव्हा त्याने एव्हरेस्ट सर केला असं सांगितलं त्याबद्दल भरपूर संशय निर्माण झाला होता. कारण त्याने ज्या डेट डिक्लेअर त्या दिवशी आम्ही सर केला त्याचे जवळजवळ 15 दिवसानंतर बातमी कळली की त्याने सर केला होता आणि जे काही फैक्ट्स होते थे सगड़े तपासण्यात आले. उसको तपासने के दरमियान ये पता लगा कि उन्होंने सर नहीं किया. उन्होंने ये भी कहा कि नेपाल गवर्नमेंट ने हमें कुछ नहीं दिया. हमारे पास नेपाल गवर्नमेंट का लेटर है जिसमें इनको जो इशू किया है प्रमाण पत्र वो रद्द किया गया है और उन पे 10 साल के लिए बंदी लगाई गई है. ये हमारे पास नेपाल गवर्नमेंट का अवेलेबल गवर्नमेंट का लेटर है. और जब ऑफिस नहीं आए, नौकरी नहीं किया, तो उनकी फिजिकल या मेंटल इशू के बारे में मैं बात नहीं कर सकती. इसलिए उनको बार बार मौका दिया गया. विभागीय चौकसी के दरमियान भी वो गैरहाजिर रहे. मौका देने के बाद 1 साल से चौकसी चल रही, उसमें गैरहाजिर हैं. अपना बाजू मारने की उनको भरपूर संधि दी गई, वो नहीं आए. करके उनको हमने एक्स पार्टी नोटिस दिया है. तो अभी तक उन्हें सर्व शायद नहीं हुआ है. ये स्थिति है. बाकी डिटेल्स मैं आपको और भी बता सकती हूँ, बट सिंस विभागीय चौकसी इज इन प्रोग्रेस, आई एम नॉट शेयरिंग यू ऑल दीज डिटेल्स, बट वी हैव ऑथराइज्ड लेटर फ्रॉम नेपाल गवर्नमेंट बैनिंग देम फॉर 10 years and cancelling their certificate.